नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी. पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि या पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांच्या होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा करायच्या असतात. कारण पितृपक्षाचा हा जो 15 दिवसाचा कालावधी असतो, तर या कालावधीमध्ये आपले पितर हे पृथ्वीवर आलेले असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा आणि चांगला कालावधी असतो. आणि त्यामुळेच आपल्याला या कालावधीमध्ये आपल्या पितरांसाठी होतील तितक्या जास्तीत जास्त सेवा करायची आहे. तर पितृपक्षामध्ये तर्पण कसे करावे, स्त्रिया करू शकता का आणि कोणासाठी करू शकता? स्त्रिया तर्पण विधी हा करू शकता, पण आपल्या माहेरच्यांसाठी करू शकता आणि आई, पणजी, वडिलांसाठी, आजोबांसाठी तर्पणविधी स्त्रिया या करू शकता आणि सासूसासऱ्यांसाठी तर्पणविधी स्त्रिया या करू शकत नाही. तर त्यासाठी तुमचे मिस्टर, तुमचे पती त्यांच्यासाठी, तुमच्या सासरच्यांसाठी तर्पणविधी हा करू शकतो. तर तर्पणविधी कसे करावे, मंत्र कोणता म्हणावा, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर तर्पणविधी यासाठी आपल्याला लागणार आहे तांब्याचा तांब्या. तर एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि एक तांब्याचं ताटही आपल्याला घ्यायचं आहे. त्यानंतर एका छोट्या प्लेटमध्ये आपल्याला गंगाजल घ्यायचं आहे, अखंड अक्षता घ्यायच्या आहेत, काळे तीळ घ्यायचे आहेत थोडे आणि यासोबतच दर्भाची काडीही घ्यायची आहे. आणि दर्भाची काडी नाही मिळाली तर तुम्ही दुर्वाही घेऊ शकता. यासोबतच चंदन पावडरही आपल्याला घ्यायची आहे. तर तांब्यामध्ये आपण जे पाणी घेतलं आहे तर त्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल, अक्षता आणि काळे तीळ तर हे सर्व टाकायचं आहे आणि चंदनही टाकायचं आहे आणि एकत्र करायचं आहे. त्यानंतर दर्भाची काडी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे. तर ज्याप्रमाणे आपण मूठ पकडतो तशीच आपल्याला ती काडी आपल्या मुठीमध्ये पकडायची आहे आणि अंगठा वरती करायचा आहे. तर प्रथम आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. तर इथे आपल्याला गणपती बाप्पांना फक्त प्रार्थना करायची आहे, त्यांची पूजा वगैरे काही करायची नाही. तर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की हे गणपती बाप्पा, मी माझ्या पूर्वजांनी जी तिलांजली देत आहे तर ती निर्विघ्न पार पडू दे अशी प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर ही काडी उजव्या हातात घ्यायची आहे आणि आपलं गोत्र म्हणायचं आहे. गोत्र माहीत नसेल तर काश्यप गोत्र म्हणायचं आहे. आणि यासोबतच आपल्याला हे करत असताना, तर्पण करत असताना, बसताना आपल्याला दक्षिण दिशेकडे तोंड करून बसायचं आहे आणि तसेच आपल्याला बसायला आसनही घ्यायचं आहे. तर ते तुम्ही पितरांच्या सेवेसाठी जे वापरता तर तेच आपल्याला आसन घ्यायचं आहे. त्यानंतर दर्भाची काडी हातामध्ये घेतल्यानंतर आपल्याला म्हणायचं आहे की मी काश्यप गोत्रामध्ये जन्मलेला सर्व पूर्वजांना तिलांजली अर्पण करत आहे. आणि तर्पण करताना तुमचे जे माहेरचे ह्यात नाहीत त्यांना तिलांजली अर्पण करत आहे असे म्हणायचे आहे. तर तिलांजली अर्पण करत असताना आपल्याला म्हणायचं आहे की मी माझी आजी किंवा वडील किंवा आई ज्यांच्यासाठी तिलांजली देत आहे, जे ह्यात नाही तर त्यांचं नाव घ्यायचं आहे, त्यांचं संपूर्ण नाव घ्यायचं आहे. तर त्यांच्या मुक्तीसाठी आणि तृप्तीसाठी ही तिलांजली अर्पण करत आहे असं म्हणायचं आहे. तर तुम्ही जर स्त्रियांसाठी म्हणजेच आजीसाठी किंवा आई नसेल तुमची ह्यात तर त्यांच्यासाठी करत असाल तर तुम्हाला तसई स्वदाहा नमः असं 3 वेळा आपल्याला पाणी हातावर सोडून आपल्याला एकदाच तसई स्वदाहा नमः असं म्हणायचं आहे. पाणी सोडताना मुठ्ठीवर सोडायचं आहे, जे अंगठ्याकडून ताटामध्ये पडेल याप्रमाणे आपल्याला हे पाणी सोडायचं आहे. तर स्त्रियांसाठी तसई स्वदाहा नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि पुरुषांसाठी तस्मै स्वदाहा नमः असं म्हणायचं आहे. तर 3 पिढ्यांपर्यंत तुम्ही हे करू शकता, पण फक्त स्त्रियांनी आपल्या आई वडील, आजी आजोबांचंच करू शकता, सासरच्यांचं करायचं नाही, तर ते तुमचे पती करतील. तर तर्पणविधी हा दुपारी सूर्य डोक्यावर जेव्हा येतो तर तेव्हा करायचा आहे. यासोबतच तुम्ही रोजही करू शकता किंवा सर्व पितृ अमावास्याच्या दिवशी केलं तरीही चालेल. तर या पितृपक्षामध्ये एकदा तरी तुम्ही तर्पणविधी हा अवश्य करा. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही तर्पणविधी करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.